उदे ग आंबे उदे 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 ग आंबे उदे उदे नमस्कार. आता व्हिडिओतली कथा तर आपण ऐकणारच आहात, पण त्याबरोबर एक महत्त्वाची विनंती करायची होती. ती विनंती अशी की ते व्हिडिओ सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर ते सबस्क्राईबचं बटन आठवणीनं दाबायचं. म्हणजे ज्यांनी दाबलं असेल त्यांनी नाही, पण ज्यांनी दाबलं नसेल त्यांनी आठवणीनं दाबायचं. आपल्या इष्टमित्रांना शेअर करायचं. आणि एक छोटीशी बेल असते पहा, घंटी, तर तीही दाबायची. म्हणजे त्यानं काय होतंय की माझाही उत्साह वाढतो आणि मलाही असं वाटतं की सगळेजण माझ्यासोबत आहेत. मला वाटते एवढी विनंती पुरे झाली. धन्यवाद. पाप आणि पुण्य डोळ्यातून प्रगट होतं. म्हणून मायबाप हो, माझी प्रार्थना आहे, दृष्टी बदला, सृष्टी बदलेल. आपण पापी जास्त नाही आहोत, आपले डोळे जास्त पापी आहेत. आणि एक लक्षात घ्या, जे डोळ्यानं केलं त्याची शिक्षा डोळ्याला भोगावीच लागते, भोगावीच लागते. एक छोटंसं उदाहरण सांगू, गमतीशीर. उन्हाळ्याचे दिवस होते. एक आमच्या संजय पाठकच्या वयाचा, म्हणजे हे जे व्हिडिओग्राफर आहेत त्यांच्या वयाचा मुलगा रस्त्यानं पायी पायी जाऊ लागला. उन्हाळ्याचे दिवस होते. शेताच्या काठाकाठानं जाताना डेरेदार आंब्यानं भारलेलं एक झाड त्यानं पाहायलं. दृष्टांताच्या मूळ मुद्द्याशी स्थिर राहा. त्यानं ते झाड पाहिलं की त्याला वाटलं 4 आंबे खावेत. पण पाहिल्यानं काही आंबे खाता येत नाहीत. आंबे खाण्यासाठी काय करावं लागतं? नुसतं पाहून चालत नाही. जिथं आंब्याचं झाड आहे तिथपर्यंत जावं लागतं. डोळ्याला काही जाता येत नाही, डोळ्याला पाहता येतं. मग त्या झाडापर्यंत कोण गेलं? त्याच्या शरीराच्या रचनेमध्ये जे पाय आहेत त्या पायावर जबाबदारी पडली. मग झाडापर्यंत कोण गेलं? पटपट सांगा. हां, मला वाटलं झोप लागली काय की तुम्हाला. हां, पाय गेले. बरं, पाय झाडापर्यंत गेले, पण आंबा खायला पायाचा काय उपयोग आहे? ते गेले तिथपर्यंत, पाहिलं डोळ्यानं, गेले तिथपर्यंत. मग ते आंबा तोडण्यासाठी हातामध्ये धोंडा घ्यावा लागला. धोंडा हातात घेतला, हाणला, 4 आंबे पाडले, हातात घेतले. हातात घेतल्याने खाणं होत नाही. तोंड, त्याच्यानंतर पोट. आंबा फार गोड होता, झाड गोड होतं. 4-5 खाल्ले. तिथला जो राखणदार होता त्याला वाटलं वाटसरू मुलगा आहे, 4 आंबे खाल्ले, खाऊ जा. पण त्याला काय वाटलं, इतका गोड आंबा आहे, कोणी पाहिनं काही नाही, आपण अजून 5-50 आंबे तोडू, थैलीत भरू आणि घरी घेऊन जाऊ. आणि जेव्हा 10-20 आंबे तोडले तेव्हा आंबे राखणारा जो होता तो आला. आल्याबरोबर त्यानं त्याचा गळा धरला. आता ह्याचा तर काहीच गुन्हा नव्हता. अहो, गेलं कोण, पाडला कोणी, खाल्ला कोण, गेला कुठं? आणि महाराज, त्या माणसानं त्याच्या हातातून ती थैली हिसकाटून घेतली आणि कडेलकणी एक गालफाडात मारली. गालाचा तर काहीच गुन्हा नव्हता, त्यानं काहीच केलं नाही. एक गालात मारली, एक पाठीत रट्टा हाणला. पाठ म्हणली, मी या क्रिमिनल प्रोसेसमध्ये कुठंच नव्हते, ह्या गुन्ह्यामध्ये माझा कुठंच वाटा नव्हता. आता ऐका, झोपू नका. पाठीमध्ये रट्टा हाणला आणि डोळ्याला पाणी आलं. 2 रट्टे हाणल्यानंतर काय झालं? डोळ्याला पाणी आलं. पाहिलं कोण होतं? पाणी कोणाला आलं? म्हणजे डोळ्याला शिक्षा भोगावीच लागते. हे सत्य स्वीकारा. गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. तुम्हाला वाटत असेल हे ना काय सांगितलं की
मी सांगतो, त्यानं सांगितलं भात दबस्तोर लांब वा. तुम्हाला माहिती आहे का हे? आम्हाला दुपारी कीर्तन करावे लागते. तर काल्याचे कीर्तन असते दुपारी, आणि ते तिकडं कीर्तन झालं की पंगत असते, आणि ते संयोजक हळूच येतं. आता आम्ही अशा रीतीने भगवान गोपालकृष्णाने सगळ्यांना एकत्रित घेऊन ते हळूच येते. म्हणले महाराज, म्हणले काय? म्हणले थोडं लांब व्हा. म्हणले काहून? नाही, म्हणले भात दबायचा राहिलाय. बरं, कीर्तनाला 25-30 माणसं, स्वयंपाक 1000 माणसाचा केलेला. कीर्तन संपल्यावर ते म्हणला, महाराज अहो 25-30च माणसं दिसायलेत तुमच्या कीर्तनाला, आणि आता एवढं सगळं अन्न वाया जाईल. मी त्याला म्हणलं, कीर्तनाच्या श्रोत्यावरून पंक्तीच्या श्रोत्याचा अंदाज करू नको. आणि काय सांगावं महाराज, कीर्तन संपलं म्हणून कळाल्याबरोबर जे धो 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 सगळे माणसं, अहो 1000 माणसाचा स्वयंपाक 2 पंक्तीमध्ये चुटपुट झाला. पुन्हा माणसं यायला त्याला दिसायले, तर अजून माणसाचे लोंढे यायले, तर असं दिसायले. ते पुन्हा माझ्याकडे आला. म्हणला, महाराज स्वयंपाक संपला ना, पब्लिक तर अजून यायली. म्हणलं घाबरू नको, कीर्तन उभा कर. मी कीर्तन करायला तयार आहे, तू कीर्तन उभा कर. म्हणले काय होईल, तू उभा तर कर. म्हणलं कीर्तन. 4 भजने आणले, टाळकरी उभा राहिले, मी उभा राहिलो. जे येऊ लागले ते म्हणले अरा म्हणले, ते महाप्रसादाचं टाइम संपला काय की आता कीर्तन उभा राहिलं. म्हणले ना, आता काय जेवायला मिळतंय, चला वापस. असे कीर्तनाचे फायदे असतात. उगा लिहून ठेवा कुठंतरी, 10-5 मार्क मिळून जातील. चला पुढे. डोळ्याने आंबा पाहिला आणि डोळ्याला पाणी आलं. चंडमुंडांनी भगवतीला डोळ्यानं पाहिलं. आता पुढचा पापी, ते शुंभ निशुंभाला बोलले. दुसरं पाप वाणीकडून घडतं. इथं मोठं कठीण आहे. म्हणून तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, घेई घेई माझे वाचे. माझ्या गंगाखेडची जनाबाई बोलली, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. अरे ही जी वाणी दिली आहे, हे जे डोळे दिले आहेत, हे जे हात दिले आहेत, कशासाठी आहेत? माझे डोळे कशासाठी आहेत? पहिलं पाप डोळ्याने केलं चंडमुंडांनी, दुसरं पाप केलं वाणीनं. त्याला सांगितलं, माय बाप हो, ही नुसती कथा नव्हे, ही नुसती गोष्ट नव्हे, हा नुसता युद्धपाठ नव्हे, ही नुसती युद्ध कथा नव्हे, तर माझं जीवन उत्तुंग आणि उन्नत बनविण्यासाठीची सूत्र सप्तशती माता या ग्रंथातून आम्हाला देते आहे. हय आखव, डोळे कशासाठी? अरुंदाते, हय डोळे कशासाठी? तुला पाहण्यासाठी. पाहता पाहता चष्म्याचे नंबर बदलले. तू आणि मी, नीट ऐका, शास्त्रातलं सांगायलो, तू आणि मी जिथं भेटायचे, म्हणजे लॉंग ॲगो, फार वर्षापूर्वी, तू आणि मी जिथं भेटायचे ते चिंचचं झाड आता वाकलं आहे. तू आणि मी जिथं भेटायचे ते चिंचचं झाड आता वाकलं आहे. तिथंच माझ्या पोट्यानं चहाचं दुकान टाकलं आहे. काय सांगू लागलो? माझा मोबाईल गेला कव्हरेजच्या बाहेर. काय सांगू लागलो? पाप, डोळ्यानं पाप केलं, वाणीनं पाप केलं. डोळे कशासाठी? हा मुद्दा होता. आमच्या प्रभाकर दादांनी बरोबर पकडला. संतांनी सांगितलं डोळे कशासाठी. हय आखव
जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बात में। अरे मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। संस्मृता संस्मृता, आजचं सूत्र हे आहे, हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का। आहा, आज लिंगार्चनाची महापूजा करणारे जे हात आहेत ते हात परमेश्वराची सेवा करणारे हात पुण्य पावन आहेत, पवित्र आहेत, याच्यासाठीच हात आहेत। भगवान का पूजन किया करे। अरे मृत्यूनंतरही ज्यांचा उदो उदो होतो, माझ्या सद्गुरु सारखे संत महात्मे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागे लगन, लागी 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 लागी, ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागे लगन मेरा हो गई। सगळं गाणं पुन्हा केव्हा तरी, कारण आता आपल्याला कथेच्या सोबत चालायचंय। पहिलं पाप चंड मुंडांच्या डोळ्याने केलं, नंतर वाणीनं केलं, शुंभ निशुंभाच्या कानाने केलं। माझ्या जनाबाईने सांगितलं, तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण। तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे। घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे। तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख। तिसरं पाप शुंभ निशुंभाच्या कानाने केलं, चौथं पाप शुंभ निशुंभाच्या वाणीनं केलं। त्यांनी एवढी सुंदर स्त्री आहे, ती आपली धर्मपत्नी झाली पाहिजे, हा निरोप देण्यासाठी सुग्रीव नावाच्या आपल्या एका दैत्य मित्राला बोलावलं। सुग्रीव नाव आपण ह्याच्या आधी एकदा ऐकलंय, कुठं ऐकलंय? आता पुन्हा सप्तशतीत आलं। सुग्रीव फार धोकादायक। सुग्रीवचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? ज्यांचं बोलणं अत्यंत मधुर असतं त्यांना सुग्रीव म्हणतात। ग्रीव म्हणजे कंठ। फार धोकादायक माणसं असे। वा 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 वा, आपण आलात, आमचं फार अजिबात नाही, भाग्य उजळलं नाही, काही नाही। ते मनातल्या मनात म्हणत ही पिढा केव्हा जाती की, पण असे माणसं फार डेंजर। एखाद्या वेळेस फटकन तोंडावर बोललेला परवडला, पण वा 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 वा, आपण म्हणजे काय परमेश्वराचा अवतार समजावून नक्की ते खड्ड्यात घालायला निघाले।
जगात सगळे पाहिले पण तुमच्यासारखा कोणी नाही बरं का. मेलं ते त्याच्यातला जीवच ठेवीत नाही. म्हणून सुग्रीवापासून सावध राहा. गोड गोड बोलणारे माणसं शक्यतो संग्रहाला नसावेत. संग्रहाला मित्र असे असावेत की जे आपल्या उणिवांची चर्चा करू शकतात, आपल्या उणिवाबद्दल आपल्याशी बोलू शकतात आणि अत्यंत निर्मळपणानं निरोगीपणानं आपल्या मित्राचा उत्कर्ष करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात. असे माणसं आयुष्यात संग्रहाला आवश्यक असावेत. सुग्रीव जर संग्रहाला असले तर पुढे शुंभ निशुंभाचं झालं तेच होतं. आता इथं कथेमध्ये एक फार गंभीर वळण आलेलं आहे. शुंभ निशुंभ त्यातला शुंभ त्या सुग्रीवाला असं सांगतो, मी तो श्लोक काढतो, तो मला फार आवडतो. फार मोठं जीवनाचं तत्वज्ञान त्या एका श्लोकानं आपल्याला दिलं आहे. तो काय म्हणतो, सुग्रीवा तू काय कर, त्या हिमालयाच्या पायथ्याशी जाय. हा तिचा फोटो, हे तिचं आधार कार्ड, हे तिचं पॅन कार्ड, हे तिचा मोबाईल नंबर, हा तिचा व्हॉट्सअप नंबर, हे तिचं फेसबुक पेज, अजून काय काय असते रे, ट्विटर, हां अजून काय काय जे जे असेल ते सगळे डॉक्युमेंट दिले. म्हणले तू तिथं जाय, तिला भेट आणि तिला सांग. काय सांग, इथं फार महत्वाचं आहे. गमतीचा भाग सोडून द्या. तो काय म्हणतो, माम वा ममानुजं वापि निशुंभ मुरुविक्रमं भजत्वं चंचलापांगी रत्नभूतास वै. आता ह्याचा अर्थ काय आला की नाही ताप नशिबाला. आपण तर काल पाहिलं, अर्थ जर नाही कळाला तर कसा अनर्थ होतो. परवाच्या दिवशी पाहिलं ना ते म्हातारी पाण्यात घालून काय, माहिती आहे ना, म्हातारीला हलवून औषध दे. अर्थ जर नाही कळाला तर कसा अनर्थ होतो. आमच्या गावाकडे एका मोठ्या बाई वजा मुलीला आंघोळ करताना विंचू चावला. काय चावलं, कोणाला चावला माहित आहे ना. हां, आता मला सांगा, आम्ही लहानपणी खेड्यामध्ये जेव्हा होतो ना तेव्हा ग्रामीण भागामध्ये बाथरूम प्रकार नव्हता. दगडाच्या पवळी लावायच्या आणि तिथंच मायमावल्यांच्या आंघोळी व्हायच्या. मग तिथंच त्यांचं लक्ष, सनलाईट, लाईफ बॉय, काय एखाद दुसरी साबण वगैरे त्या कपारीमध्ये, दगडाच्या कपारीमध्ये. आणि तिनं ती आपली लक्ष साबण काढण्यासाठी कपारीमध्ये हात घातला, लक्ष राहिली बाजूला. जे दणका मारला म्हणताल विंचवानं. विंचू चावूच नाही महाराज. विंचू चावल्यावर फार आग होते. नाथबाबांनी सांगितली आहे, पुन्हा कधीतरी सांगू ती. आता त्याच्यात जर अडकलो ना तर कथा पुढे सरकणार नाही. जे दणका मारला बाईनं, ते हात झटकीला. जे दोन्ही हातानं फाल्गुन वाद्य सुरू, फाल्गुन वाद्य म्हणजे माहित आहे ना, फाल्गुन वाद्य माहित आहे ना, तेवढा एक तर सण देवानं आपल्याला दिला आहे. बाकी एक तरी सण आहे का पुरुषाचा. उद्या गुढीपाडव्याला कोणी पॅन्ट बुशकोट लावतंय का वर, हे गुढीला कोणी पॅन्ट शर्ट लावतंय का, नाही लावतंय का तुमच्याकडे लातूरला, होय तुमच्या औरंगाबादला, इकडं आपल्याकडे. अहो चैत्रापासून ते माघ महिन्यापर्यंत सगळे सण तुमचे. मग सगळं पुरुषाचं शिष्टमंडळ गेलं देवाकडे. अरे म्हणले देवा आम्हाला काहीच नाही. देव म्हणले आता महिनाच एक शिल्लक राहिला आहे फाल्गुन, घेऊन टाका. तुम्हाला नवे कपडे लागत नाही, ड्रेसिंग लागत नाही, मातोडा चलतंय, चिखल चलतंय, काही चलतंय. चला
बाईनं दोन्ही हातानं फाल्गुन वाद्य केलं. मालक बिटकोटूत मंजनानं दात घासू लागले. काय झालं म्हणले. माय म्हणली मेले विंचू चावला. गाव चांगलं होतं. गावामध्ये एक जुने वैद्य होते. वैद्याकडे गेला. वैद्याला सांगितलं. वैद्यानं मुळी काढली, सहाण्यावर घेतली, उघाळली आणि लेप तयार केला, तपकडीला लावला आणि तो लेप घेऊन जाय म्हणले आणि पटकन जाय तुझ्या लक्ष्मीला कुठं विंचू चावला असेल तिथं हा लेप लाव. अर्थ कळावा. आपला विषय हा चाललाय. ह्यानं तिकडून येईपर्यंत माय माऊली ती आंघोळ करून मध्ये कपडे बदलायला मधल्या घरामध्ये गेली. ह्यानं अंगणातून विचारलं, होय गा तुला विंचू कुठं चावला. तिनं सांगितलं नहानीत चावला. ह्यानं सगळा लेप नहानीला लावला. दृष्टांत संपला. सिद्धांत हा आहे की माम वा ममानुजम वापी निशुंभ मुरुविक्रमम भजत्वम चंचलापांगी रत्नभूता शिवय्यतः. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे सुग्रीवा तू जा आणि त्या स्त्रीरूपी रत्न असलेल्या त्या सौंदर्यवतीला हे सांग की मी किंवा माझा लहाना भाऊ आमच्या दोघांपैकी एकाबरोबर तू आयुष्यभर आनंदाचा उपभोग घे. लक्षात घ्या, याच श्लोकामध्ये शुंभ आणि निशुंभाचा परिचय दिलेला आहे. मी म्हणजे शुंभ आणि माझं म्हणजे निशुंभ. वा 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 आई, काय तू ठेवत आहेस हे. माम वा ममानुजम, मी किंवा माझं. आपल्या आयुष्याची राख रांगोळी करणारं, आपल्या आयुष्याचं संतुलन बिघडवून टाकणारं, आपल्या जीवनातलं दैत्य स्वरूप असलेले फक्त हे दोघ जण आहेत. त्याच्यापैकी एक आहे मी आणि दुसरं आहे सांगा की. मग देता का सोडून. होय, महाराजांना सांगावं, आपण ऐकावं, पूजा करावी, महाप्रसाद घ्यावा. आणि फार छान झालं बरं. सेलुकर महाराजांनी आमच्या इथं महिनाभर एवढा छान कार्यक्रम केला ना, संपलं. आणि ते मीन माझं टाकायचं होतं ते कुठं गेलं. ते काय सांगणारे सांगतच असते. नाही पण यज्ञेश्वर महाराजांना टाकलं ना, मी आणि माझं. सद्गुरू रंगनाथ महाराजांनी टाकलं, ज्ञानेश्वर महाराजांनी टाकलं, तुकाराम महाराजांनी टाकलं, रंगनाथ महाराजांनी टाकलं, माझ्या यज्ञेश्वर बाबांनी मी आणि माझं टाकलं. एवढे सगळे सोमयाग झाले, काय सांगू तुम्हाला. 25 महासोमयाग माझ्या यज्ञेश्वर बाबांनी या देशाला दाखवले. हे देशाला 25 महासोमयाग, एक एक सोमयाग 50-70 लाखापर्यंतचा खर्च. गंगोत्रीला, बद्रीनाथला, काय सांगू तुम्हाला, असले सोमयाग संपन्न केले. पण कधी तोंडातून उच्चार मी आणि माझं. नाही नाही, त्याचं काय, ते महाराज आहेत. बर, आणि तुम्हाला काय अपंगाचं सर्टिफिकेट आहे का. था एक व्यथा घेऊन येत असते. माम वा मानुजम, मी आणि माझं, मी आणि माझं. हे शुंभ आणि निशुंभ आहेत. निरोप घेऊन सुग्रीव गेला. सुग्रीव म्हणला, हे सौंदर्यवती, लावण्यवती, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमच्यासारखी सुंदर स्त्री जगाच्या पाठीवर मी कधीही पाहिली नाही. असं कोण्याही बाईला म्हणा, तिला खरंच वाटते. सुग्रीवानच भगवतीला म्हणावं असं नाही. बरं, बाई जाऊ द्या, कोण्याही माणसानं कोण्याही माणसाला म्हणा की तुमच्यासारखा मनुष्य पाहायला नाही, त्याला वाटतंय खरंच आहे. मग ज्योतिष्यवाले असंच करतात ना. आबा बाबा पाहू द्या तुमचा हात पाहायला. आबा बाबा काय खरं, तुम्ही सगळ्यासाठी मरमर करतात पण तुमच्यासाठी कोणी करीत नाही, त्याला खरंच वाटते.
मला एक पक्का ज्योतिषकार भेटला होता. त्यानं माझा हात पाहिला. म्हणला, महाराज तुम्हाला 40 वर्ष फार कष्टाचे येतं. मला थोडं बरं वाटलं. 38वं चालू होतं. म्हणलं तुम्हाला 40 वर्ष फार कष्टाचे येतं. म्हणलं पुढे सुख आहे का? नाही म्हणलं, पुढे तुम्हाला त्याची सवय होईल. काय करू, असे चुटकुले खूप आहेत. परंतु कथेत या मी तुम्हाला म्हणीन, मला म्हणायलो. चुटकुल्यातून कथेत या. मी आणि माझं हा निरोप घेऊन सुग्रीव गेला. सुग्रीवानं सांगितलं, तुमच्यासारखी लावण्यवती जगात नाही. माझा स्वामी हा त्रैलोक्याचा स्वामी आहे. तो किंवा त्याच्या लहान्या भावाबरोबर तुम्ही संसार करावा असा मी प्रस्ताव घेऊन आलो आहे. आणि हे कोमलांगी, माझा प्रस्ताव तुम्ही स्वीकारा. त्याच्यामध्ये तुमचा खूप फायदा आहे. इथं एक सावध राहा. तुमच्यासाठी करायलो असं जे म्हणतील ना, ते फारच पक्के असते. तर करतेत स्वतःसाठी आणि म्हणतेत हां, हे त्रिभुवन सुंदरी, माझा प्रस्ताव तुम्ही मान्य करा. मी माझ्या मालकाला तुमचा निरोप सांगतो. भगवती बोलली, म्हणले सुग्रीवा, तुमचं बोलणं फार गोड आहे. तुमचं बोलणं गोड आहे आणि तुमचा मालक त्रैलोक्याचा स्वामी आहे हे सुद्धा सत्य आहे. म्हणजे सुग्रीव सत्य बोलला, मधुर बोलला. त्यानं प्रस्ताव ठेवताना प्रस्तावातली स्पष्टता ढळू दिली नाही. तरीही परंतु समोरच्याची मर्यादा भंग होऊ दिली नाही. हे शिकायचं आहे बरं का. सप्तशतीतून हे शिकायचं असतं की आपला प्रस्ताव ठेवत असताना कसा मर्यादेनं ठेवावा. तिनं सांगितलं, तुमचा स्वामी त्रैलोक्याचा स्वामी आहे. त्याच्या इतका पराक्रमी जगात कोणी नाही, हेही खरं आहे. तुमचा प्रस्ताव चांगला आहे. त्याला वाटलं आपलं काम झालं. पण भगवती पुढे बोलते ते फार गोड आहे आणि महत्वाचं आहे बरं का. भगवती पुढे म्हणाली की हे सुग्रीवा, तुझा प्रस्ताव मी ऐकला, पण काय करू, अज्ञानवश बालपणी मी एक प्रतिज्ञा केली आहे आणि त्या प्रतिज्ञेला मी बांधलेली आहे. म्हणजे तुम्ही काय प्रतिज्ञा केली आहे? भगवती सांगते, यो माम जयति संग्रामे, यो माम जयति संग्रामे, यो मे दर्पं व्यपोहति, यो मे प्रतिबलो लोके, समे भर्ता भविष्यति.